ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील विकास कामांचा आढावा आपल्यासमोर मांडण्यासाठी आणि प्रामुख्यानं मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळेस राज्याची धुरा सांभाळत होते त्यावेळेस त्यांनी ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघासाठी फार मोठ्या प्रमाणात विकास निधी दिला आणि त्यामुळे ह्या मतदारसंघाचा फार मोठ्या प्रमाणात विकास झाला आणि त्या विकासाच्या जोरावर आम्ही पूर्ण ठाणे महापालिका हद्दीमध्ये तर मतं मागणारच आहोत, परंतु एकनाथ शिंदे साहेबांचे धन्यवाद यासाठी आम्ही देणार आहोत की फार मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला हा मतदारसंघ नवीन ठाण्याच्या धर्तीवर घोडबंदरचं विस्तारीकरण होत असताना या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात विकास निधी लागणार होता। ठाणे महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती तशी नसल्याकारणानं निधीची आवश्यकता होती आणि त्या भागाचा आमदार म्हणून 2023 साली जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी धुरा घेतली तेव्हा त्यांच्याकडे मी विविध जी विकास प्रकल्प होती त्याची माहिती दिली आणि त्यांना विनंती केली की ह्या मतदारसंघामध्ये विस्तारीकरण होत आहे, नागरी वस्ती मोठ्या प्रमाणात वाढते, तर यासाठी आपण मला निधी द्यावी आणि त्या माध्यमातून तुम्ही जर हे पुस्तक बघितलं जे काही राजकीय पक्ष वचननामा जाहीर करतात, परंतु मी एकनाथ शिंदे साहेबांचे आभार यासाठी मानेल की निवडणुकीच्या तोंडावर मला वचनपूर्ती त्यांना सर्वसामान्य जनतेसाठी ही आज तुमच्या माध्यमातून मी ही पुस्तिकेचं प्रकाशन करतोय। प्रामुख्यानं तुम्ही जर बघाल तर ठाणे मेट्रो असू द्या, भाईंदर ते ठाणे उन्नत मार्ग असू द्या, मातोश्री मातोरे इंदिराबाई बाबूराव सरनाईक सुपर स्पेशालिटी कॅशलेस हॉस्पिटल असू द्या, वाघबीळ येथे उभारण्यात येणारं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कला दालन, उपवन तलावाच्या सुशोभीकरणामध्ये बाकीच्या गोष्टी ज्या विकासाच्या दृष्टीनं आहे ते करत असताना विठ्ठलाची 51 फुटाची मूर्ती त्या ठिकाणी केली। भारतरत्न लता मंगेशकर संगीत गुरुकुलाचं काम आता पूर्णत्वावर आहे। टोगो व्हॅन महापालिकेच्या माध्यमातून आम्ही कार्यरत केलेले आहेत। सिंधुताई सकपाळ प्रशिक्षण केंद्राचं लोकार्पण एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते झालेलं आहे। साहित्यिक बाबूराव सरनाईक जिम्नॅस्टिक सेंटर उभं राहिलेलं आहे। 5 जलतरण तलावाचं लोकार्पण केलेलं आहे। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचं काम जवळजवळ 70% पूर्ण झालं आहे। धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावानं उपवनला ज्या जिमखाना आहे त्याचंही काम 50% पूर्ण झालेलं आहे। तर उपवनचं म्युझिकल फाउंटन आणि त्याचबरोबर कासार वडवले आणि ओवळा मोगरपाडा येथील म्युझिकल फाउंटन अतिशय चांगल्या प्रकारे काम पूर्ण होऊन चालू झालेलं आहे। वाघबीळ येथे नवीन चौपाटी आपण करतोय, तर विविध चौकाचे सुशोभीकरण करून चांगल्या प्रकारचा घोडबंदर रोडला एक वेगळं नवीन ठाणे ज्या पद्धतीने निर्माण होत आहे तर त्याला जास्तीत जास्त निधीचा आपण उपयोग करून सुंदरतेमध्ये भर आणतोय। वर्तकनगरला आनंदीबाई जोशी रुग्णालयासाठी 25 कोटी रुपयाचा निधी हा शिंदे साहेबांच्या माध्यमातून मिळाला आहे। विविध समाज भवनाचं काम चालू आहे। मराठा समाज भवनाचं कामसुद्धा आता अर्ध झालेलं आहे। महिला बचत गट भवन झालेलं आहे। सुधाकर चव्हाण बहुउद्देशीय इमारत, आगरी कोळी भवन, लेवा पाटील समाज, 12 समाज भवनं एकत्रितपणे आणि प्रामुख्यानं बऱ्याच मतदारसंघातील बऱ्याच ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झालेले आहेत। तर घोडबंदर रोडला नवीन उड्डाणपुलांची निर्मितीसुद्धा झालेली आहे। फुटबॉल टर्फ उभारलेले आहे। तर आनंदनगर येथे ठाण्यातील पहिला हा सिंथेटिक ट्रॅकचं काम आता सुरुवात झालेली आहे। वारकरी भवन आणि सामाजिक भवनांचे लोकार्पण झालेले आहे आणि प्रामुख्यानं येऊरला आपण जलस्रोत निर्माण व्हावा यासाठी त्या ठिकाणी बंधारे निर्माण केलेले आहे, त्याचाही फायदा आपल्याला होतो आहे। पाळीव प्राण्यांसाठी जी स्मशानभूमी आपण अंत्यविधी केंद्र जे केलेलं आहे त्याला फार प्राणीमित्रांकडनं प्रतिसाद लाभतो आहे, ते सुद्धा आपण माजिवडा गाव येथे केलेलं आहे आणि त्याच ठिकाणी अत्याधुनिक स्मशानभूमी केलेली आहे। सगळ्या तलावांचं सुशोभीकरण करत असताना गेल्या वर्षी
मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला आणि धर्मसंसदेमध्ये तशी घोषणा केली। येऊर येथे आदिवासी मुलामुलींचं वसतिगृह करतो आणि त्याच धर्तीवर आपण भाईंदरपाडा येथे वसतिगृहाचं काम हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे। चिंतामणराव देशमुख एज्युकेशन सेंटर हे वसतिविहारला आपण निर्माण करत असून त्याचंही काम फार मोठ्या दिमाखात चालू आहे। तर सोलार दिवे हे येऊर परिसरामध्ये वन खात्याची परवानगी विद्युत खांबांना न मिळाल्यामुळे आपण बसवलेले आहे। वॉकवे आणि सायकलिंग ट्रॅकचं कामसुद्धा पूर्ण झालेलं आहे आणि त्याचबरोबर आपण मोगरपाडा येथे MCA क्लब च्या माध्यमातून एक कन्व्हेन्शन सेंटर निर्माण करतो आहे। जलवाहतूक करायची आहे, रोपवे सेवा करायची आहे। ठाणे अंतर्गत मेट्रोसाठी शिंदे साहेबांनी केंद्राकडून निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि 24 तास पाणी उपलब्ध होण्यासाठी आपण बोरजे धरणातनं 100 MLD पाणी तरी आपल्याला मिळावं यासाठी प्रयत्न करतो आणि ते सुद्धा लवकरात लवकर आपल्याला मिळेल आणि त्याचबरोबर काळू नदीच्या कामालासुद्धा चालना देतो आहे। घनकचरा व्यवस्थापन, वाहतूक कोंडीमुक्त आपलं शहर आणि त्याचबरोबर ओळा मजिवडा विधानसभा मतदारसंघामध्ये प्राणी संग्रहालयासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करतो आणि अशा पद्धतीनं ही विकास कामं एकनाथ शिंदे साहेबांनी फक्त दिलेल्या निधीतून आपण करतो आहे आणि त्याची बरीच पूर्तता ही झालेली आहे। लोकार्पण झालेलं आहे, भूमिपूजन झालेलं आहे आणि मला खात्री आहे की ह्या इलेक्शननंतरच जी मेट्रो ठाण्याची आहे त्या मेट्रोलासुद्धा ग्रीन सिग्नल मिळालेलं आहे आणि पुढल्या 1 ते 2 महिन्यामध्ये ती मेट्रोसुद्धा चालू होईल। इलेक्शनच्या आचारसंहितेमुळे ते काही आपल्याला करता आलं नाही, परंतु ह्या शहराचा विकास करत असताना प्रामुख्यानं आपल्याला कल्पना आहे की विधानसभेचा सदस्य म्हणून मी पाठपुरावा जरी केला असेल तरी राज्य शासनाकडून मिळालेल्या सगळ्या निधीमुळे ही सगळी विकास कामं होऊ शकली आणि भविष्यामध्ये सुद्धा ही विकास कामं कशी लवकरात लवकर पूर्ण होईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे। प्रामुख्यानं ओळा मजिवडा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे 2 उमेदवार जे आहेत ते बिनविरोध निवडून आलेले आहेत, शीतल धमाले आणि त्याचबरोबर आमची चव्हाणताई ह्यासुद्धा 2 उमेदवार निवडून आलेले आहेत, त्यांचं मी अभिनंदन करतो। पण उर्वरित उमेदवारांनासुद्धा आम्हाला खात्री आहे की समोरच्या सर्वांचं डिपॉझिट जप्त करून आमचे सर्व शिवसेना भाजपचे उमेदवार निवडून येतील आणि प्रभागनिहाय कालच काही लोकांनी जरी आक्षेप घेतला असेल तरी या भागाचा आमदार म्हणून मी राजकीय क्षेत्राशी संबंधित नसलेले काही प्रभारी नेमलेले आहेत जेणेकरून नियंत्रण जे आहे ते आमची जी विकास कामं आहे ती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी हे सगळे आमचे जे प्रभारी आहेत म्हणजे प्रभाग क्रमांक 1मध्ये साजन कासार आहे, प्रभाग क्रमांक 4मध्ये राकेश मोदी आहे, प्रभाग क्रमांक 5मध्ये संदीप नटे आणि गणेश टाक आहेत, प्रभाग क्रमांक 6मध्ये संतोष धमाले आहेत, प्रभाग क्रमांक 7मध्ये भगवान देवकाते आहे, प्रभाग क्रमांक 8मध्ये वीरेंद्र पंडित आहे, प्रभाग क्रमांक 14मध्ये विराज निकम आहेत आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर पूर्वेश सरनाईक ह्या 146 मतदारसंघातील आपले शिवसेना भाजपचे सर्वच्या सर्व उमेदवार कसे निवडून येतील आणि जास्तीत जास्त मताधिक्यानं निवडून येतील यासाठी प्रयत्न करत आहेत। त्यामुळे मला खात्री आहे की माझ्या मतदारसंघामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष युतीचे सर्वच्या सर्व उमेदवार बहुमताने निवडून आलेले आपल्याला 16 तारखेच्या रिझल्टवरनं दिसतील। प्रताप जी, आपके विकास काम के इसमें